हिंदू महासभेचा आज नाशिकमध्ये आंदोलन. तपोवनातील वृक्षतोडी विरोधात निषेध आंदोलन होणार आहे. तपोवनातील वृक्षतोडीचा निर्णय रद्द करा अशी मागणी हिंदू महासभेकडून केली जाते. आपण ही दृश्य पाहतो. या ठिकाणी नवले पुलावर हे आंदोलन सुरू आहे. अनेक अपघात या ठिकाणी नवले पुलावर होत असतात आणि त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी रास्ता रोको करण्यात येतोय. नवले पुलावर या ठिकाणी विचित्र असे अपघात घडत असताना त्याचा निषेध म्हणून आता स्थानिक रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळतात. रास्ता रोको सुरू आहे. हातात फलक घेऊन घोषणाबाजी करत या ठिकाणी हा रास्ता रोको करण्यात आलेला आहे. अपघात रोखण्यासाठी अनेक उपाययोजना कराव्यात अशी मागणी या ठिकाणी आता या आंदोलनकर्त्यांकडून केली जाते. अपघातासंदर्भात प्रशासनाने आता सतर्क व्हावं. या संदर्भात आता उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे. वेळ आता बोलण्याची नाही तर निर्णय घेण्याची आहे असा फलक हातामध्ये घेऊन या ठिकाणी हे आंदोलन करते रास्ता रोको करतायत. घोषणाबाजी करताना पाहायला मिळत आहेत. नवले पुलावर होत असलेल्या अपघातांचं सत्र हे वाढताना पाहत असताना या ठिकाणी आता हे आंदोलनकर्ते आक्रमक झालेले आहेत. त्यांनी रास्ता रोको केलाय. उतार कमी करा, मृत्यू कमी होऊ द्या असंही या ठिकाणी या फलकावर आता लिहिलेलं पाहायला मिळत आहे. नवले पूल परिसरात नागरिकांचा रास्ता रोको. लवकरात लवकर या संदर्भात प्रशासनाने उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता जोर धरू लागली. आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडलेले आहेत. अमोल, आपण पाहतोय नागरिक आक्रमक पाहायला मिळत आहेत, आंदोलन करतायत. नक्कीच नवले पुलावर सातत्याने जे अपघात होत आहेत त्याच्या विरोधामध्ये आता स्थानिकांचा रोष आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. नवले पुलाच्या या परिसरामध्ये नरे गावामध्ये हे आंदोलन या नागरिकांकडून करण्यात येते. सगळे स्थानिक नागरिक इथले आहेत. सातत्याने नवले पूल आणि कात्रज बोगद्यापासून पुढे आल्यानंतर जे काही अपघात घडत आहेत त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन आहे ते केले जाते. प्रतिकात्मक हे आंदोलन आपल्याला पाहतोय की या ठिकाणी अशा पद्धतीने अपघात आहे. यम महाराज आहेत ते सुद्धा आहेत. अशा पद्धतीने सातत्याने जे अपघात होत आहेत ते प्रशासन रोखण्यात अपयशी ठरते आणि त्यामुळे अशा पद्धतीने हे आंदोलन करण्यात येते. काय नेमकी मागणी आहे आणि आज जो तुम्ही हा पेहराव केलाय काय नेमकं तुम्हाला म्हणायचं आणि प्रशासनाकडे काय मागणी? प्रशासनाने कागदोपत्री खेळ न करता प्रत्यक्षात कृती करावी आणि इथल्या निष्पाप लोकांना मरणापासून वाचवावे. फक्त अपघात झाले की कागदावर दाखवायचं काहीतरी करतोय, पण प्रत्यक्षात 4 दिवसांनी परत सर्व शांत होतं. अतिक्रमण काढली जात नाही. एमएससीबीच्या ज्या साईटनी डब्बे आहेत ती एमएससीबी कधीच काढत नाही. त्यामुळे सर्व्हिस रोड मोठा होत नाहीये. त्यामुळं सर्व्हिस रोड मोठा होत नाही, त्यामुळे अपघात होत आहेत. आणि जो आमचा नरेकरांचा रस्ता होता तो अडवला गेलाय. त्यामुळे पूर्वी खूप वाहतूक व्हायची ती त्याच्यात आता अजून भर पडणार आहे. स्पीड लिमिट केलेलं आहे इथं, म्हणजे वेग मर्यादा केलेली आहे. तर तुम्हाला वाटतं का हे अपघात थांबतील किंवा आणखीन काय केलं पाहिजे? थांबणार नाही. पुलाशिवाय पर्याय नाही. स्पीड लिमिट मुळे अपघात थांबणार नाही. त्याच्यानंतर 2 अपघात झाले. काय केलं? काय नेमके मागणी? दरी पूल ते वडगाव पुलापर्यंत ओव्हरब्रिज पुन्हा टाकला गेला पाहिजे. सर्व्हिस रोड जे आहे सर्व्हिस रोड सगळं अतिक्रमण काढलं गेलं पाहिजे. जेणेकरून काय होतंय, वरून येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या न्यूट्रल जरी गाडी असली तरी 100च्या वरती स्पीड असतो आणि आता हा 30 स्पीड केलाय. त्याने फक्त काय होतं, दंड वसूल होतोय, फाईन वसूल होतोय. लोकांच्या गाड्या कंट्रोल होत नाही. त्यासाठी तुम्हाला उतार कमी करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी ओव्हरब्रिज टाकणं ही सगळ्यात मोठी तातडीची उपाययोजना असणार आहे. आज तुम्ही आंदोलन करताय, काय प्रशासनाकडे मागणी? एकच म्हणणं आहे, आज नवले ब्रिज खाली 6 ट्रॅफिक पोलीस एकत्र उभे राहतात. हे ट्रॅफिक पोलीस जर सेल्फी पॉइंटच्या तिथे एक धोमकर ब्रिज जो अंडरग्राऊंड ब्रिज झालेला त्याच्या खाली जर एक ठेवला, वरती निरीक्षणासाठी जर एक ट्रॅफिक पोलीस ठेवला तर हे प्रमाण अतिशय प्रमाणात कमी होऊ शकतं. पण सरकारला फक्त चलन पाडण्यासाठी ट्रॅफिक पोलीस एका ठिकाणी पाहिजे. तर ते जर डिवाइड केले, एक पासलकर ब्रिज पाडचे ठेवला, 2 नवले ब्रिज खाली ठेवले, एक सेल्फी पॉइंट साठी ठेवला, एक भूमकार चौकात ठेवला, तर आज तुम्ही ट्रॅफिक कंट्रोल करू शकता.
त्यांच्यावरती लक्ष ठेवू शकता, होणारं नुकसान टाळू शकता, लोकांचे मृत्यू टाळू शकता. याच्यासाठी सरकारला वेळ नाहीये, पण चलन पाडण्यासाठी नवले ब्रिज खाली 6 ट्रॅफिक पोलीस ठेवण्याची मानसिकता सरकारची झालेली आहे. त्याच्याकडे सरकारनं आधी लक्ष द्यावं. तर या तीव्र प्रतिक्रिया आपण पाहतोय नीलम, वेगवेगळ्या पद्धतीचे फलक हातामध्ये घेऊन हे सगळे स्थानिक आहेत इथले हे सहभागी झालेले आहेत. जे काही उपाययोजना प्रशासन करते त्या उपाययोजनांचा हा काही उपयोग होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. सातत्याने अपघातांची मालिका या नवले पूल परिसरामध्ये सुरू आहे आणि त्यामुळे कुठेतरी प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी अशा पद्धतीचं आंदोलन सध्या नरे गावामध्ये सुरू झालेलं आहे. धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.